नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, 10 बाय 10 मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे बसतील? 10 बाय 10 मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे बसतील? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 100 झाडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता? डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डाळिंबावर आढळणारा हा तेल्या रोग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो? टोमॅटोच्या फळास लाल रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लायकोपीन या द्रव्यामुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, बियांच्या प्रमाणे पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते? बियांच्या प्रमाणे पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, निळ्या रंगाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, हत्ती सस्तन प्राणी वर्गात मोडतो त्याचे कारण काय? हत्ती सस्तन प्राणी वर्गात मोडतो त्याचे कारण काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तो पिलाला जन्म देतो व दूध पाजतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छपर असममित असतो? खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छमर असममित असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मोरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे? खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तारा मासा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, दिलेल्यापैकी कोणत्या वनस्पतीची पाने लहान आहेत? दिलेल्यापैकी कोणत्या वनस्पतीची पाने लहान आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भुईमूग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, वनस्पतींमधील जीवांचा शोध कोणी लावला? वनस्पतींमधील जीवांचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जे.सी. बोस यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात? अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्रोटोथेरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, टरबूजाची कोणती जात खालीलपैकी बिनबियांची आहे? टरबूजाची खालीलपैकी कोणती जात बिनबियांची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, शुगर बेबी ही जात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नागपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे? आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र हे फिलिपाईन्स या देशात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, मातीच्या कोणत्या पोतामध्ये जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असते? मातीच्या खालीलपैकी कोणत्या पोतामध्ये जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बारीक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, भाताचा रोपमळा विकसित करण्याची डॅपॉग पद्धत कोणत्या देशातून भारतामध्ये आली? भाताचा रोपमळा विकसित करण्याची डॅपॉग पद्धत खालीलपैकी कोणत्या देशातून भारतामध्ये आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, फिलिपिन्स या देशामधून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, कशाच्या लागवडीत अझोला आणि नीलहरित शेवाळ ही सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत? खालीलपैकी कशाच्या लागवडीत अझोला आणि नीलहरित शेवाळ ही सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी काय शेंगवर्गीय भाजीपाला प्रकारात मोडतो? खालीलपैकी काय शेंगवर्गीय भाजीपाला प्रकारात मोडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वाटाणा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, सूर्यफूल हे एक कोणते पीक आहे? सूर्यफूल हे एक खालीलपैकी कोणते पीक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, परपरागीभवन होणारे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, मातीचे नमुने कशामध्ये घेतले जातात? मातीचे नमुने खालीलपैकी कशामध्ये घेतले जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्लास्टिकच्या पिशव्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते? भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कापूस.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. कांद्याच्या खाण्याजोग्या भागाचे नाव काय? कांद्याच्या खाण्याजोग्या भागाचे नाव खालीलपैकी काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गड्डा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. मजगीयन खालीलपैकी कोठे करतात? मजगीयन खालीलपैकी कोठे करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, डोंगराळ प्रदेशमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. साठवणुकीदरम्यान धान्याचे किती टक्के नुकसान होते? साठवणुकीदरम्यान धान्याचे खालीलपैकी किती टक्के नुकसान होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 5 ते 10%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. परदेशात भेंडीची निर्यात करण्यासाठी भेंडीची लांबी किती असावी? परदेशात भेंडीची निर्यात करण्यासाठी भेंडीची लांबी किती असावी? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 6 ते 9 सेंटीमीटर दरम्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. वनस्पतीत त्यांच्या वजनाच्या शेकडा किती टक्के पाणी असते? वनस्पतीत त्यांच्या वजनाच्या शेकडा किती टक्के पाणी असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 60 ते 80%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. सन 2005 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंग्री स्टे फुलिश असे कोणी म्हणाले? सन 2005 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंग्री स्टे फुलिश असे कोण म्हणाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, स्टीव्ह जॉब्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. घड्याळाचा तासकाटा एका तासात किती अंश फिरतो? घड्याळाचा तासकाटा एका तासात किती अंश फिरतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 30 अंश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. खालील शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता? खालीलपैकी शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कडू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत? नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ग दि माडगुळकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता? तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कर्मणी प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? अरुणाचल टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अरुणाचल टेकड्या या तामिळनाडू या राज्यात आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. भारताशी संलग्न भूषण असणाऱ्या देशांची जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? भारताशी संलग्न भूषण असणाऱ्या देशांची जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अफगाणिस्तान व म्यानमार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या शब्दातील ड हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही? खालीलपैकी कोणत्या शब्दातील ड हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आखाडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. ययाती या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पुस्तकाचे लेखक कोण? ययाती या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वि स खांडेकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. धूर्त या शब्दार्थाशी विसंगत असा शब्द ओळखा. धूर्त या शब्दार्थाशी विसंगत असा खालीलपैकी शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कावेबाज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. मी आपणाहून त्यांना देणगी दिली या वाक्यातील ठळक शब्दाचा सर्वनाम ओळखा. मी आपणाहून त्यांना देणगी दिली या वाक्यातील ठळक शब्दाचा सर्वनाम ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आत्मवाचक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लोकरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संकेतार्थ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. विनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? विनाकारण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, उपसर्ग घटित. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अतिशय मंदबुद्धीचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. म्हैस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे? म्हैस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रेडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पोक्त.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. ज्ञानभारती शिष्यवृत्ती या शब्दात किती जोडाक्षरे आहेत? ज्ञानभारती शिष्यवृत्ती या शब्दात खालीलपैकी किती जोडाक्षरे आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 3. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. पडते घेणे या अर्थासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. पडते घेणे या अर्थासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए नमते घेणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. देशभरात यंदा ऑगस्ट महिन्यात कोणत्या वर्षापासूनचा सर्वात कमी पाऊस झाला आहे? देशभरात यंदा ऑगस्ट महिन्यात कोणत्या वर्षापासूनचा सर्वात कमी पाऊस झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 1901. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिली इथेनॉलवर आधारित मोटार तयार केली आहे? भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिली इथेनॉलवर आधारित मोटार तयार केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए टोयोटा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. जगातील पहिल्या इथेनॉलवरील मोटारीचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले? जगातील पहिल्या इथेनॉलवरील मोटारीचे अनावरण खालीलपैकी कोणाच्या हस्ते झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी नितीन गडकरी यांच्या हस्ते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र राज्यात कोणत्या देशाच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्यात कोणत्या देशाच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. देशाच्या एकूण सकल राज्य उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे? देशाच्या एकूण सकल राज्य उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 13%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 30 ऑगस्ट. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.